नमस्कार म्हणे. तर रडणं हा माझ्या ना दिवसाच्या कामामधले कामच झालेलं आहे आजकाल. म्हणजे मी इतक्या फालतू गोष्टींवरती रडते. म्हणजे असं ठरवून रडत नाही, पण ऑटोमॅटिकच रडायला येतं. तर आजही तसेच काय झाले. त्याच्या आधी ऑफिसमधून आले, पहिला स्वयंपाक करायला घेतला आणि आज मी मटकीची आमटी बनवणार होते. मटकीची आमटी म्हणजे काइंड ऑफ मिसळच असते आमच्याकडे. फक्त पाव नसतो, त्याच्याबरोबर चपाती मॅन्डेटरीच असते. आणि रायासाठी आलूचा पराठा, त्याला असे पराठे, डोसे असं खायला आवडतं. पण मग थोडंसं आजकाल तो जरा किरकिरा झाला आहे. मे बी वातावरण चेंज होते त्याच्यामुळे त्याला थोडंसं सर्दी, खोकला आला आहे. त्याच्यामुळे मग तो थोडंसं खायला नाटक करतो आहे. पण मी ट्राय करते की जेवढं खाईल तेवढं तरी भरवावं आणि थोड्या वेगवेगळ्याच गोष्टी द्याव्या. भाजी वगैरे टाकून घेतली, कणिक वगैरे मळून घेतली, चपात्या झाल्या. रायाचा पराठा पण करून घेतला. ऑलमोस्ट सगळी कामं झाली होती. रायाला खाऊ चारायला घेतला. ऑलमोस्ट 9:30 वाजले त्याला खाऊ चारायला आणि तो तेव्हापासूनच जरा किरकिर करत होता. मग त्याला मी झोपवलं शांतपणे आणि मग मी जेवण करायला घेतलं. जेवण वगैरे करून घेतलं. कपडे वगैरे मशीनला लावलेली ती सगळी सुकायला टाकली आणि मी झोपून घेतलं. ऑलमोस्ट 12 वाजले होते झोपायला. अचानक 2 वाजता राया उठला आणि तो खूप रडायला लागला. आणि जेव्हा मी चेक केलं तर त्याला इतका ताप होता रात्री आणि जसं तापामुळे आपलं शरीर तुटतं मे बी तसं त्याला होत असेल. तो खूप रडत होता आणि मला ते बघून इतकं वाईट वाटत होतं आणि ते बघून मला रडायला आलं आणि अक्षरशः मी रात्री रडत होते. ते राहायला थोडं जरी काय त्रास व्हायला लागलं ना तर मला ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यात पाणी येऊन जातं आणि त्याच्यामध्ये माझ्या पिरियड्सचं पेन तर वेगळंच. ते पेन असं आहे की जे सहनही होत नाही, सांगताही येत नाही. मग मी आणि रात्री मयूर घरगुती नुसके करत बसलो. आधी त्याला मी कापराचं तेल लावलं, त्याच्यानंतर मी मोहरीचं तेल लावलं. थोडंसं कोमट पाण्याने अंग पुसून घेतलं आणि मग विचार केला की औषध द्यावंच, कारण मग ताप काय कमीच येत नव्हता. मग मी औषध पण दिलं. औषध दिल्यानंतर तो कुठे 4:30 पावणे 5 वाजता झोपला आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो. तर थोडक्यात ना काय रायानी ना मयूरनी मला रडवलं, पण जी परिस्थिती उद्भवली होती त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येत होतं. पण ह्या गोष्टी झाल्यानंतर औषध दिल्यानंतर त्याचा ताप कमी आला आणि ऑलमोस्ट मला वाटते 6:30-7 वाजता मी जेव्हा उठून चेक केलं तर त्याचं शरीर पूर्ण थंड होतं आणि हे बघितल्यानंतर मला कुठे जरा शांतता मिळाली माझ्या जीवाला. नाहीतर मला खूप हुरहूर लागून राहते राया आजारी पडला की. मे बी पहिल्यांदाच आई बनली आहे, सो मी इतकी प्रोटेक्टिव्ह झाली आहे की थोडं काय झालं की मला इतकं मी बेचैन होते की बस. सो असं काय होतं. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.